बाय असू दे, जा तू हात धुवून घे, मी उचल. अहो काकी मला आहे सवय, मी उचलते माझं ताट. अगं असेल तुला सवय, पण ते तुझ्या घरी. काकी माझ्या आईने मला सांगितलंय दुसऱ्यांच्या जरी घरात आपण गेलो ना तरी आपलं ताट आपण उचलावं. मी पण तुझ्या आईसारखी आहे की नाही? अहो तेच तर तुम्हाला सांगतेय ना, मला उचलू द्या ना माझं ताट माझ्या आईसारखं. जरा म्हणून या मुलांवर संस्कार नाहीये. एकदम म्हटलं ना नको ताट उचलू. अहो काकी तुम्ही संस्कार काय काढताय? संस्कार आहेत म्हणून मी माझं ताट उचलतेय ना, आणि उगाच तुम्हाला कशाला त्रास? अगं त्रास नाही होते मला, पुण्य लाभेल मला. तुझ्या आईने सांगितलं नाही का तुला, आपलं ताट दुसऱ्यांनी उचललं ना की त्यांना पुण्य लाभतं. लाभू दे ना मला पुण्य. ओ पण मी जर हे ताट तुम्हाला उचल दिलं तर मला नाही का लागणार पाप? माझ्या घरी आहेस ना तू, माय होम माय रूल्स. मी उचलणार ताट. अगं अहो काकी एवढा काय इश्यू करताय? ठेवू दे ना ताट. ठीक आहे, मला सांग, मी जर हे ताट तुला ठेवायला दिलं तर तू हे घासणार पण आहेस? नाही, आईने तर फक्त ठेवायलाच शिकवलं. घासता येईना अंगण वाकडे. काय? जर तुला हे ताट ठेवायचं असेल तर घासायचं पण तूच. नाही मग तुम्हीच ठेवा. का आता का घे, ठेव पण आणि घास पण. नाही 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 तुम्हीच ठेवा, तुमचं घर तुमचे रूल्स. नाही नाही अगं तुझ्या आईने सांगितले ना दुसऱ्यांच्या घरी उचलायचं. घे घे. पण तुमचं पुण्य तुम्हीच ठेवा, तुम्हीच का ग, आता तुला पाप नाही लागणार. घे ना, संस्कार आहेत ना तुझ्यावर. नाही, नाही, अगं, नाही. घे ना. गणबाई मोगरा, गणाची